बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंडवा येथील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी शीतल तेजवानीच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली। शीतल तेजवानीला पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आता चौकशीसाठी आणण्यात आलेलं आहे। तिला आज कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। तत्पूर्वी आता पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये आता उपस्थित करण्यात आलेलं आहे। पोलीस तिची कसून तपासणी आणि चौकशी सुद्धा करतात। मुंडवा येथील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणासंदर्भात आता शीतल तेजवानीच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। कोर्टात हजर करण्यापूर्वी आता पोलिसांच्या वतीने तिची चौकशी केली जाते। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमोल, काही वेळापूर्वी शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणलेलं आहे। पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखेचे विवेक मासाळ यांच्या केबिनमध्ये तिला सध्या ठेवण्यात आलेला आहे आणि तिथं पोलीस अधिकाऱ्यांकडून काही चौकशी आहे ती केली जाणार आहे आणि थोड्याच वेळात पुणे न्यायालयामध्ये शीतल तेजवानी हिला हजर केलं जाईल। आज नेमका युक्तिवाद काय केला जातो पोलिसांच्या वतीनं आणि शीतल तेजवानी हिच्या वकिलांकडून हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय काल शीतल तेजवानी हिला पोलिसांनी अटक केलेली होती। काल तिची मेडिकल चाचणी सुद्धा केलेली होती आणि काही वेळापूर्वीच तिला फरासखाना लॉकअप मधून बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या नेण्यात आलेलं आहे। तिथं चौकशी झाल्यानंतर दुपारी 2:30 वाजता तिला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची सुद्धा शक्यता आहे। पण न्यायालय याबाबतचा काय निर्णय देतं, किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।